नमस्कार मित्रांनो, मी भूषण रमेश महाजन नाशिक. तर आज आपण कर्तृत्व कसं सिद्ध होतं किंवा कर्तृत्व कसं सिद्ध करावं त्याविषयी आपण बोलू. जेव्हा कुठलंही एखादं कर्म असेल जे आपल्याला करायचं असेल किंवा त्या कर्मातून आपलं कर्तृत्व सिद्ध करायचं असेल, तर त्या कर्माच्या आरंभापूर्वी आणि आरंभापासून त्या कर्माविषयीचे विस्ताराचे विचार हे आपलेच पाहिजे. त्या कर्मामध्ये येणारे जे काही उपअंग असतात त्याविषयीचे सूक्ष्म विचार देखील आपलेच पाहिजे. ते कर्म निर्माण होत असताना, उभं करत असताना इतर जण तुम्हाला काही विचार सांगतील, पण ते विचार ऐकून सोडून देऊन आपणच आपल्या पुरते आणि त्या कर्माभोवतीचे सर्वस्वी जबाबदारी स्वीकारून ते कर्म जेव्हा उभं करू, अशा कर्मातून आपलं कर्तृत्व सिद्ध होत असतं. इतरांचं मार्गदर्शन असतं, पण त्याविषयी कुठलीही तक्रार न ठेवता सर्वस्वी ते कर्म आपल्या दृष्टी खाली ठेवणं आणि कर्म तसं पारही करणं, असं जेव्हा घडतं तेव्हा कर्तृत्व सिद्ध झालं आपण म्हणतो. आणि काही जण असं करतात की जे जास्त कर्तृत्वाविषयी संवाद साधत नाहीत, सांगत नाहीत, त्यांचं केलेलं कर्म हेच कर्तृत्व सिद्ध करणार असतं. म्हणजे कर्मातून त्या कर्तृत्वाचं उत्तर द्यायचं कार्य असे काही व्यक्ती करत असतात. एक तर तुम्ही कर्मविषयी कर्तृत्वाविषयी काही चर्चा न करता कर्मातून उत्तर द्या, किंवा मग ते कर्म करत असताना त्या कर्माविषयीचा विस्ताराचे विचार, लाभहानीचे विचार, सर्वस्वी जबाबदारी स्वीकारून जेव्हा कर्म पार केलं जातं, तेव्हा तुमचं त्या कर्माविषयीचं कर्तृत्व सिद्ध केलं असं आपल्याला म्हणता येईल. आणि ते कर्तृत्व सिद्ध करणार कर्मापाठी काय असतं, शक्ती असते, ताकद असते, काय लागतं, तर विचार लागत असतो, आपल्याला लागत असतो. कर्मापाठी विचार महत्वाचा आहे. तो विचार उत्प्रेरक करून कर्म उभं करत असतो. तो विचार देखील आपला पाहिजे कर्तृत्व सिद्ध करताना. आणि दुसरा विषय, ते कर्तृत्वाचं कर्म करत असताना ते कर्माने प्रकाशित होणार आहे. केवळ त्या कर्माविषयीचा विचार करून थांबणं म्हणजे कर्म उभं झालं, कर्तृत्व सिद्ध झालं असं होत नाही. ते कर्म पूर्ण करणं, पार करणं, त्यातून कर्तृत्व सिद्ध होत असतं. आणि इतरांवरच्या भरोशावर, इतरांवर अवलंबून जेव्हा आपण राहू, तेव्हा ते उधारीचे जे काही दिवे असतील, जे काही विचार असतील, ते विचार आपले कर्म नासवत असतात. कारण उधारीच्या विचाराने, दुसऱ्याच्या साहाय्याने ते कर्माविषयीचं कर्तृत्व सिद्ध होत नाही. त्याची सर्वस्वी जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे. आणि कर्तृत्व हे वाचेने सिद्ध होत नाही, नुसतं बोलून कर्तृत्व सिद्ध होत नाही, ते प्रकाशातही येत नाही. तर त्यासाठी काय लागतं, तर स्वकर्तृत्व उत्तर देते. ते कर्म पूर्ण केल्याचं कर्तृत्व सिद्ध झाल्यावर ते कर्मच इतरांना उत्तर देत असतं. अशाच कर्मातून कर्तृत्व सिद्ध होत असतं आणि त्याचं विवरणही कर्मच करतं. आपल्याला त्याविषयी मांडायची गरज नाही, मी कर्तृत्व सिद्ध केलं म्हणून. ते केलेलं कर्मच उत्तर देत असतं. अशा प्रकारे कर्तृत्व कसं सिद्ध होतं त्याविषयी आपण बोललो. धन्यवाद.